नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या खोबऱ्याची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला खीर बनवायची, त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता तुम्ही जे रोजचं तुमचं रतिबाचं दूध येत असेल ते घेऊ शकता, गाईचं म्हशीचं कोणतंही फुल क्रीम हे दूध घेऊ शकता. आता छान आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या गॅसवर दूध उकळते तोपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहे. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 छोटी वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि तो आपल्याला 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, यातला ओलसरपणाही जाईल आणि चव सुद्धा छान लागेल. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. आता 3 ते 4 मिनिटे आपण हा चव परतून घेतलेला आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळी. अगदी थोडं थोडं घालायचं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. आणि यामध्येच आपल्याला हे 2 ते 3 मिनिटे पुन्हा परतून घ्यायचं आहे. असं परतल्यामुळे काय होतं, आपली जी खीर आहे ती अतिशय चविष्ट लागते. आता तुम्ही माझी ही रेसिपी कोणत्या राज्यातून बघता, कोणत्या शहरातून बघता, कोणत्या गावातून बघता, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. काजू, बदाम, चारोळी आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्ध्या कपापेक्षा कमी साखर, कारण आपण अर्धा लिटरच दूध घेतलेलं आहे. आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे खवा. आता खवा जर नसेल तर तुम्ही दूध पावडर घाला, दूध पावडर जर नसेल तर तुम्ही 2 चमचे दुधावरची साय सुद्धा घालू शकता. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ, कारण आपण तूप घातलेलं आहे त्यामुळे साखरेला पटकन असं हे पाणी सुटेल, साखर पटकन अशी ही विरघळल्या जाईल. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 छोटी वाटी दूध. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखरही विरघळलेली आहे आणि खवा आहे तो खवा सुद्धा आपण इथे मॅश करून घेतलेला आहे. यामध्ये बघा पूर्ण हा विरघळलेला आहे. खव्यामुळं अतिशय छान चव येते आणि ही खीर अगदी झटपट होते. आता कोणी पाहुणे मंडळी येणार असेल त्यांच्यासाठी तुम्ही ही खीर बनवू शकता. अप्रतिम चवीची होते आणि सगळ्यांना ही खीर आवडेल. आता यावरती आपल्याला 2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे. तर इथे बघा मिश्रण छान असं हे शिजलेलं आहे आणि सगळं एकजीव झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. या पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं, म्हणजे झटपट अशी आपली ही खीर तयार होते. आता यामध्येच घालायचं आहे आपण जे दूध उकळायला ठेवलेलं ते दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे. अगदी थोडं थोडं घालायचं म्हणजे अंगावर उडणार नाही. असं केल्याने काय होतं, आपण खवा घातलेला आहे किंवा दूध पावडर घालाल तर गाठी गठोळ्या होत नाही. त्याआधी असं मिश्रण तयार करून घ्यायचं. आता इथे मी सगळं दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे मी 1 चमचा गरम दूध घेतलेलं आणि त्यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या भिजत ठेवलेल्या. आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. त्यामुळे काय होतं, खीर दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते. आता ही आपल्याला 5 ते 7 मिनिटे आटवून घ्यायची आहे. तर इथे बघा खिरीला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि मी तुम्हाला सांगितलं
5 ते 7 मिनिटे आपल्याला आटवून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, छान असा दाटसरपणा येईल. तुम्ही आत्ताच इथे बघू शकता, छान असा दाटसरपणा आलेला आहे. 5 ते 7 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही इथे खीर बघू शकता, छान अशी आटलेली आहे आणि सुमधूर अशी ही खीर तयार झालेली आहे. केशरमुळे बघा घरभर असा वास दरवळत आहे. आता ही खीर तुम्ही अशी खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, पिऊ सुद्धा शकता. आता यामध्ये घालायची आहे आपल्याला साखरेत बारीक केलेली वेलची पूड. आता ही सगळी आपण मिक्स करून घेऊ. करायला खूप सोपी आहे. दूध गरम करायला ठेवायचं आणि बाकीचं जे सुकामेवा आहे, खोबरं आहे, ते सगळं परतून घ्यायचं. म्हणजे झटपट अशी ही पौष्टिक आपली खीर तयार होते. आता ही अशी दिसते, थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होते. एकदा जरूर करून बघा. तुम्हाला मी सांगितलं, करायला खूप सोपी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. तर ह्या रक्षाबंधनसाठी तुम्ही ही खीर जरूर करून बघा. पाहुणे मंडळी तर खुश होतील, घरातली मंडळी सुद्धा खुश होतील. तर तुम्हाला माझी ही खिरीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.